जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हो सर, आता तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये जसं सांगितलं होतं की हं, हं. 21 जानेवारी नंतर वातावरण ढगाळलेलं राहणार. मग हो, आता हे नक्कीच. वातावरण कोणत्या भागात कसं राहील सर? हे पहा, सर्वाधिक जास्त ढगाळीचं आहे हं. ते मराठवाडा आणि विदर्भ सर्वाधिक जास्त राहणार आहे. खानदेशचा आणि पश्चिम महाराष्ट्र सामावेशही याच्यामध्ये आहे. हो. पण काही गावखेड्यांना, काही तालुक्यांना ते कमी जास्त जाणवू लागेल. हं, हं. पण हे जे काही विदर्भ आहे, मराठवाडा आहे, याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ढगाळलेलं वातावरण राहणार आहे. धुळीधुके तुम्हाला तर आज पाहायला मिळेल असेल बऱ्याच ठिकाणी, जे हो. कमेंटमध्ये शेतकरी सांगतीलच. हो. आणि विषय असा आहे की याच्यामध्ये गारपीट किंवा कुठेतरी बऱ्याच ठिकाणी असं नुकसान होईल अशी शक्यता नाहीये. याच्यामध्ये कमकुवत असा बारीक हलका पाऊस, एखाद्या ठिकाणी गरमीची लेवल जास्त असेल तर एखादा फटकारा पेंडवणी, आणि ही हं. पण टक्केवारी 5-6च्या आसपास मध्ये आहे. हो, हो. म्हणजे हम्म. एकंदरीत जसं की आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की हा जो शेवटचा महिना आहे जानेवारीचा, तर हम्म. यामध्ये WD सक्रिय होणार आणि गारपिटीची शक्यता. तर ते खरं नाहीये. नाही नाही, डब्ल्यूडीचा अर्थ असा नाही की डब्ल्यूडी म्हणलं की गारपीटच होणार, डब्ल्यूडी हो. म्हणजे हेच होणार. डब्ल्यूडी तर आहे हा, कारण की हो. इथून पूर्ण जे पाऊस पडत असतात ना ते सरळ सरळ डब्ल्यूडीचेच असतात थंडीच्या दिवसामध्ये. हो. वेस्टर्न डिस्टर्बन्स हा त्याचं नाव आहे. जे हं. वेस्ट साईडकडनं म्हणजे दक्षिणेकडनं, सॉरी, पश्चिमेकडनं आपल्या जम्मू काश्मीर एरियामध्ये असताना वाऱ्याचा टफ एरिया जर सरकला तर हो. पूर्णपणे उत्तर दक्षिण वाऱ्याच्या जोरामध्ये हं. तो खाली सरकत असतो. आणि आता सध्या जर पाहिला आपण, आता आज 24 तासामध्ये कोणत्याही क्षणी दिल्ली सारख्या ठिकाणी, जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी पावसाची षटकारे, पाऊस, काही ठिकाणी धुव्वाधार पावसाची नोंद देखील होणार आहे. इतका मोठा पाऊस त्या भागामध्ये आहे. हो. मग इकडे बंगालच्या उपसागराकडनं एक युटर्न घेतलेला वारा जो आहे पश्चिम बंगालकडनं, तो हो. महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे ट्रान्सफर होतोय. आज जर वातावरण पाहिलं तुम्ही मराठवाड्याचं वगैरे दुपारनंतर, तर तिथे हं. ढगाळलेलं वातावरण सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि वारे देखील त्याच भागात येणार आहे. हो, हे हो. असं चक्रीवात परिस्थिती आहे की डब्ल्यूडी कडनं जे वारं येते ते अरबी समुद्रात उपस्थित आहे हं. आणि बंगालच्या उपसागराकडनं येणार आहे. ही चक्रवात परिस्थितीसारखं एक विश्वव्यापी चक्रवात परिस्थिती म्हणू शकतो आपण याला. त्या पद्धतीनं वाऱ्याचं युटर्न आहे. आणि याला जर साथ मिळाली अरबी समुद्राची, त्याच्यामध्ये पेंडवणी किंवा दमदार पावसाची नोंद सुद्धा काही गावखेड्यामध्ये होऊ शकते, जे सर्वदूर नाही. हो. आणि हे वातावरण एवढा आठवडाभर चालणारच आहे. 24 तारखेपासून थोडं कमकुवत होईल, थोडी थंडी पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये वाढेल. हं. पण ती लगेच 29-30 तारखेला परत असं ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्हाला मागे पण सांगितलंय की 4-5 दिवसाला या गोष्टी घडतच जाणार आहे. हो. हम्म. हो. सर, आता हा झाला जानेवारी महिना, परंतु मग फेब्रुवारी महिन्यात वातावरण कसं राहील? सेम ॲज अ कंडिशन तशीच आहे. म्हणजे जसं जानेवारी गेला ढगाळलेला, हो. तसाच फेब्रुवारी जाईल. थोडं थंडीचे पण 8-8 दिवसाचे हे पाहायला मिळतील आपल्या याच्यामध्ये. हं. आणि जानेवारीची सुरुवात जशी खराब वातावरणाने झाली, तसं सेम टू सेम फेब्रुवारी सुरुवात होणार आहे. म्हणजे जे 29-30 तारखेला घडणार आहे तेच हो. 3-4 तारखेपर्यंत राहणार आहे. तो आठवडा अर्धा तर खराब वातावरणातच आहे. हं. त्यानंतर 10 ते 11 किंवा 13 तारखेपर्यंत, म्हणजे 3 दिवसाच्या रेंजमध्ये, तर हे वातावरण परत एकदा ढगाळलेलं होईल. पावसाची शक्यता अशीच राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर हे अशा प्रकारे गोष्टी घडत असतात. तुम्ही आता फक्त माहिती व्हायला लागली आपल्याला की हो, आता हो. इथे वातावरण बिघडणार आहे, तिथे वातावरण बिघडणार आहे. हे कंटिन्यूली या गोष्टी होत आहेत. हो, बरोबर. ज्या वर्षी आपण पाहतो ना की असं काही प्रथमच नाही आलेलं, आपल्याला जे ऐकावं होतं ते नवल असं वाटूच नाहीये. हे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहे. आणि किंवा उन्हाळ्याच्या ऐन मार्च एंडिंगच्या देखील मार्चमध्ये सुद्धा आणि एप्रिलमध्ये जे काही अवकाळी सांगतो, हो. हा का पहिला अवकाळी आहे का आपल्याला? हा 4 अवकाळी झालेला आहे. कुठेतरी एखाद-दोन गावाला गारपीटही झालेली आहे. काही काही ठिकाणी एक एक विभाग, म्हणजे खानदेश सारखा विभाग, नाशिक सारखं क्षेत्र, हं. विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी गारपीट पण या अगोदर झालेले आहेत. हो, त्याची बरोबर. पुनरावृत्ती थोडा पावसाळी पॅटर्न चेंज होऊन थोडंसं उन्हाळ्यातल्या वातावरणामध्ये डब्ल्यूचा जे काही जोर आहे हं. तो एप्रिलपर्यंत ट्रान्सफर होणार आहे. आज मी सध्याची परिस्थिती पाहतोय महाराष्ट्रामध्ये, जे तो शेतकरी आणि विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक असं चिंता पडलेली आहे. हो. वैयक्तिक मी सुद्धा त्या गोष्टी सांगितलेल्या, पण मी जी काही टक्केवारी सांगतोय हो. त्यावरती सगळं गणित दडलेलं असतं. जेणेकरून मी टक्केवारी सांगितली की बाबा 20-25% आहे. हं. एक्झॅक्टली तो संपूर्ण महाराष्ट्र होत नाही ना. सगळ्यांनी धाक काय कुठेतरी होईल या गोष्टीमध्ये हो. आणि त्याचा परिणाम पाहायला मिळेल. मग आता एक सगळ्यात महत्वाचं असं होतं, काही काही जण फोन लावतात, त्यांना ती परिस्थिती सांगितली आणि त्यांना ते समजूनही सांगितलं. ते एक हो. चिंता आतापासूनच खातात की ठीक आहे, आता आपण खर्चच कमी करून टाकू, अवकाळी आहे. पण हं, हं. अवकाळी तुमच्या शेतात पडेल याची गॅरंटी नाहीये. आणि विभाग कुठले सांगितले हे पण देखील डिपेंड आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जास्त काही काळजी करू नका. आहे अवकाळीचं सत्र, त्यामध्ये ज्याचं नशीब असेल नाशिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचं, खानदेशामधल्या आणि इकडे विदर्भातल्या सुद्धा,
हो. तर त्या भागात ते होणारच आहे, पण त्याची टक्केवारी कमकुवत आहे, जास्त काही घाबरले जाऊ नका. हो, बरोबर. म्हणजे सर एकंदरीत आपण जर ह्या रेकॉर्डिंगचा अर्थ घेतला, की आता सध्या शेतकरी बांधव जे टेन्शनमध्ये आहेत, की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात WD सक्रिय होऊन गारपीट होईल. तर ते शेतकऱ्यांना घाबरण्याचं तसं काही कारण नाहीये. म्हणजे आपल्याकडे ती एवढी तरी नाही होणार इथं. हा, आणि सेम असंच मान्सूनच्या बाबतीत पण चाललेलं आहे, की मान्सून यंदा कमी हो, बरोबर. आहे. मान्सून कमी आहे आणि असा काही मान्सून कमी झालाच नाही का आपल्या 10-12 वर्षामध्ये. झाला, खूप वेळेस मान्सून कमी झालेला आहे. पण हो. दुष्काळी परिस्थिती 1972 नंतर त्याची पुनरावृत्ती पुन्हा झालीच नाहीये आणि ती ह्या वर्षी होईल असं पद्धतीचा सुपर अल्निनो नाहीये. अल्निनो आणि सुपर अल्निनो मध्ये खूप मोठा फरक आहे. जसं की 24ला लानिना होता आणि सुपर लानिना 25ला पाहायला मिळालाय. पूर्णपणे धुमाकूळ झाला होता महाराष्ट्रामध्ये. हो. अशा पद्धतीचं असतं. आणि हे जे काही अल्निनोचं वर्ष आपण बघतोय, क्लायमेट असेल वगैरे वगैरे, माझ्या तर दृष्टिकोनातून माझा रिपोर्ट न्यूट्रलच निघलेला आहे. पण ठीक आहे, आपण ह्या जानेवारीच्या आणि डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये जी काही साम्यता आपल्या 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये असते, आपण हो. प्रत्येक वेळेस सांगतो 5 मार्चचा रिपोर्ट हा इतका महत्वाचा ठरतो, ते बदलतच नाहीये. ठीक हो, आहे. बरोबर. आणि हो. हा जो निघतोय मग हा कशासाठी काढला, हा देखील शेतकऱ्यांचा भ्रम असतो. तर हं. हा रिपोर्ट एवढा खात्रीशीर असतो की त्या रिपोर्टची टक्केवारी काय निघू शकते, 10-5% फरक पडणारी टक्केवारी 5 मार्च रिपोर्टमध्ये असते. म्हणजे एकंदरीत आपला जो काही न्यूट्रलचा शब्द आहे त्यामध्ये न्यूट्रल कंडिशन आहे आणि ही त्यामध्ये सुद्धा येणारच आहे 5 मार्च रिपोर्टमध्ये. पण हो. अल्निनो ही जी काही प्रणाली आहे, अल्निनो प्रणाली म्हणजे टेम्परेचर, पॅसिफिक महासागराचं टेम्परेचर जे आहे ती खूप वाढलेलं दाखवणारी प्रणाली असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी शेवटचा टप्पा जो असतो तो सुपर अल्निनो, जो 1972 झालाय. पण मी हो. दरवर्षी बघतोय शेतकऱ्यांचे फोन, मला जे काय 3 वर्षामध्ये येत आहेत, हं. की 2024ला सुद्धा तोच मेसेज होता की 1972 सारखा दुष्काळ 2024ला. तुम्ही व्हिडिओ जर सर्च केले इतरांचे तर ते हो. दिसून येत आहे. हो, त्यावेळी बरोबर. शेतकरी घाबरले. मग 24लाही मान्सूनने धुमाकूळ घातला होता. मग दुष्काळ कुठे गेला तो मेसेज. बरोबर. 2025ला सुद्धा सेम कंडिशन मध्ये मेसेज होता, मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये. हो, बरोबर. शेतकऱ्यांचे पुन्हा फोन आले मला की हो. 2025ला अल्निनो दाखवतात आणि ती बी सुपर दाखवतात 1972 सारखा दुष्काळ. हा जो थंबनेल क्रायटेरिया आहे इतरांचा, त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमचा हा पैशाचा विषय असेल किंवा व्ह्यूज मिळवण्याचा विषय असेल, पण याचा परिणाम गंभीररित्या होतो शेतकऱ्यांमध्ये. ज्याचा बोजा असतो, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे थोडीशी दखल घेऊन तुम्ही ह्या गोष्टीकडे पहा किंवा अशा चॅनलला शेतकऱ्याने सुद्धा फॉलोअप करू नये. माझं एक मैत्री म्हणणं आहे. टेन्शन वाढून घेऊ नये. हो, जर बरोबर. तुम्हाला तशा व्हिडिओकडे पाहून जर तुम्हाला तिथे अट्रॅक्टिव्हपणा जर त्यांना दाखवायचंच असतं तर ते अशा गोष्टी ते पण करत राहणार आहे. आणि सांगणाऱ्याने देखील पाहायचं आहे की सुपर अल्निनो 1972ला होता. अल्निनो आणि सुपर अल्निनो मध्ये सुद्धा फरक आहे. 3 गोष्टी आहेत पाऊस कमी असण्याच्या. एक हो. न्यूट्रल कंडिशन सुद्धा, मिडियम पाऊस, कमी पाऊस असलेला साल म्हणजे लानिना, हो. अल्निनो, आणि खूपच दुष्काळ जो 1972 आहे त्याला सुपर अल्निनो म्हणतात. ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा आणि निश्चिंत राहा. हो, ठीक बरोबर. आहे, हो, हो. चालेल. तर यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही. आपण जे सोशल मीडिया म्हणतो यावरती थंबनेलवरती असं दाखवलं जाते, की 1972 सारखा दुष्काळ पडणार. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या थोडासा संभ्रम पसरलेला आहे. आणि ह्याच गोष्टीकडे पाहून शेतकऱ्यांनी योग्य तो सल्लागार ओळखायचा आणि तिथेच आपलं काम करायचं आहे, जेणेकरून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि ह्या गोष्टी लक्षात पण घ्यायला पाहिजे. तुम्ही 2024चा पण दुष्काळ सांगणारा कोण होता ते देखील पहा. हो. 2025ला पण कोरडा दुष्काळ सांगणारा कोण होता पहा. अशा गोष्टी पाहूनच त्या सल्लागाराचा तिथे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच माझं म्हणणं आहे. हो, नक्कीच सर. धन्यवाद. अगदी योग्य माहिती दिली आपल्या शेतकरी बांधवांना त्याबद्दल. नक्की, धन्यवाद.